दत्त संप्रदायाचे आराध्य दैवत श्री गुरु दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे रूप आहेत। ते त्रिगुणात्मक आणि त्रिगुणातीतही आहे। अनुसया विरहित अनसुया मातेचे दत्त हे पुत्र होते। अत्री व अनुसया यांच्या तपश्चर्येवर संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनीही आपले स्वतःचे दान केले, म्हणून ते दत्त झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते। मुळात दत्तात्रय हा शब्द दत्त व अत्रेय अशा दोन शब्दांनी बनलेला आहे। दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्ममुक्त आणि आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती असलेला असा होतो। जिथे अनुसया नाही तिथेच खरा आनंद आहे। निष्काम सेवाभावाने कुठलेही कार्य केले तर सद्गुरूही प्रसन्न होतात, म्हणून आपल्या सेवेचा भाव शुद्ध असणे आवश्यक आहे। दत्तात्रय म्हटले की खांद्याला झोळी असलेली मूर्ती समोर येते। दत्तात्रय म्हटले की खांद्याला झोळी असलेली मूर्ती समोर येते। दोन हातात माळ आणि कमंडलू, मधल्या दोन हातात डमरू, त्रिशूल आणि वरच्या दोन हातात शंख, सुदर्शन चक्र अशा प्रकारची आयुधे असलेल्या दत्तस्वरूप साधारणतः आपल्या डोळ्यासमोर येते। दत्त घरोघरी फिरून झोळीत भिक्षा जमवतात। भिक्षा मागितल्याने अहम कमी होतो, म्हणूनच झोळी ही अहम नष्ट झाल्याचे प्रतीक आहे। दत्त जयंती सोहळा साजरा करत असताना आपल्या मनाच्या आंतरिक स्थितीमध्ये निश्चितपणे बदल होत असतो। तो कोणत्याही स्वरूपात असेल, पण बदल मात्र निश्चितपणे जाणवतो। असे उत्सव जेव्हा सगळ्यांच्या सहभागातून संपन्न होतात तेव्हा प्रत्येकाच्या अंतःकरणात दत्त निश्चितपणे जागा झालेला असतो। हे दत्तात्रय जयंतीचे फलित आहे। श्री गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे सद्गुरु प्राप्तीची प्रेरणा देणारा, सद्गुरु सेवेचा आदर्श दर्शविणारा, आदर्श घडविणारा, सद्गुरु चरणावरची निष्ठा वाढविणारा, निर्भय व धर्मसंपन्न जीवन जगण्याची वाट दाखविणारा असा एक प्रासादिक ग्रंथ आहे। अशातच मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी आरोग्य सेवा कॉलनी, रहाटगाव, अमरावती येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आली। दिनांक 20 ते 27 डिसेंबर 2023 दरम्यान स्थानिक परिसरामध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने श्री गुरुचरित्र वाचन, औदुंबर प्रदक्षिणा, स्थापित देवता पूजन, प्रधान हवन, भूपाळी आरती, श्री स्वामी समर्थ सामुदायिक जप, नित्य स्वाहाकार, श्री स्वामी समर्थ महाराजांचे षोडशोपचारे पूजन व अभिषेक, नैवेद्य आरती, दुर्गा सप्तशती व स्वामी सारामृताचे पारायण, गीताई मनाचे श्लोक, विष्णू सहस्त्रनामावलीतील पठण, रामरक्षा वाचन, ग्रामदेवता सन्मान मंडळ मांडणी, मंडप स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार, गीताई याग, स्वामी याग, चंडी याग, रुद्र याग, मल्हार याग, नित्य स्वाहाकार, बलिपूर्णाहुती, श्री दत्त जन्मोत्सव मंडळ पूजन, पूर्णाचे दिव्यांची महाआरती व महाकाला आदी कार्यक्रम उत्साहात संपन्न झालेत। मंगळवारी श्री दत्त जन्मोत्सव कार्यक्रम पाण्यातील अनंतकोटी ब्रह्मांड नायकाची बालस्वरूपी प्रतिमेला झोका देत महिला भगिनींनी, अन्य भक्तांनी यावेळी आनंदोत्सव साजरा केल्याचे चित्र यावेळी दिसून आले। या दरम्यान श्री दत्तात्रय प्रभूंची सामूहिकपणे महाआरती करण्यात आली। तदोत्तर भगवान दत्तात्रय व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून सर्व भाविक भक्तांच्या वतीने अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांचा एक जयघोषात आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सद्गुरुचरणी प्रार्थना करत श्रींचे प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन यावेळी विश्वकल्याणाची आराधना केल्याचे दृश्य याप्रसंगी दिसून आलेत। यावेळी पंचपक्वान्नांचा नैवेद्य, देवालय परिसरात आकर्षण आरास, दत्त नामाचा लागोरे छंद आदींसह सुमधुर भजनांची कर्णमधुर अशी मालिका, यामुळे जणू सेवाभावांचे दत्ततत्व जणू या भूतलावर अवतीर्ण झाले असल्याची अनुभूती सर्वांनीच अनुभवली होती। श्री दत्त जयंती व अखंड नामजप यज्ञ सप्ताह आयोजन संदर्भात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, दिंडोरी प्रणित यांच्या विश्वस्त निर्मलाताई बोरखडे यांनी एक प्रतिक्रिया दिली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।